पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेनोली गावातील संजीवनी विद्यालयातील शिक्षक विजयकुमार साठे यांच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक, आर्थिक आणि प्रशासकीय छळाविरोधात आता पुरोगामी संघर्ष परिषद आक्रमक झाली आहे। साठे हे मागासवर्गीय असल्यामुळेच त्यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यासाठी संगनमताने षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित शिक्षण अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर अॅट्रॉसिटी कायदा तसेच फौजदारी कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। जर या कालावधीत ठोस कारवाई झाली नाही तर कराड तहसील कार्यालय आणि सातारा शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। विशेष म्हणजे 31 मे 2026 रोजी निवृत्त होणाऱ्या साठे यांची पेन्शन प्रक्रिया जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप आहे। सेवा नोंदीत फेरफार करून त्यांना ज्येष्ठता यादीतून डावलण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। या सर्व प्रकारामुळे साठे यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे आणि जर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले तर त्यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते आणि साठे यांना न्याय मिळतो का। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला एका गंभीर आणि संतापजनक प्रकाराबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत। जो संतापजनक आणि गंभीर अशा प्रकारचा जो गुन्हा घडलेला आहे तो असा, कराड येथील संजीवनी शिक्षण संस्थेमध्ये आमच्या संघटनेचे सभासद विजयकुमार यशवंत साठे हे संजीवनी विद्यालय शेनोली तालुका कराड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। ते येत्या 31 मे 2026ला रिटायर होत आहेत। अद्यापही संस्थेनं त्यांना पदोन्नतीपासून वंचित तर ठेवलंच, परंतु जो उदरनिर्वाहाचा सन्मान निधी असतो, हक्क जो असतो, त्या हक्कापासून त्यांना कायमचं वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अद्यापही 2013 सालापासून त्यांचं मूळ आणि दुबार सेवा पुस्तक भरण्यात आलेलं नाही आणि पेन्शन केस करण्यात आलेली नाही। वास्तविक पाहता 6 महिने अगोदर पेन्शन केस करायची असते आणि मंजुरीसाठी पाठवायची असते, परंतु ही पेन्शन केस अद्यापही या संस्थेनं केलेली नाही। म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे। यापूर्वी या संस्थेनं 1 ऑक्टोबर 2024ला श्रीनाथ विद्यालय सोनकिरे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे रिक्त जागा झाली असताना आणि सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचा नंबर असताना, अग्रक्रमानं नंबर असताना संस्थेनं त्यांना प्रमोशन दिलं नाही, म्हणून तिथंच एका कनिष्ठ शिक्षकाला प्रभारी मान्यता 3-3 महिन्याची घेतली आणि पदोन्नती न देता त्यांना आहे त्याच पदावर ठेवलं। आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही टोकाचा संघर्ष करणार, शेवटपर्यंत लढणार। एक तर प्रमोशन दिलं नाही आणि पेन्शन केसही केलेली नाही। जर आर्थिक लाभापासून होणारं नुकसान आणि माझं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पेन्शन हा सन्मान निधी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। पुरोगामी संघर्ष परिषदेचं हा शुद्ध हेतू आहे, शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष करणार, लढणार, परंतु मागे हटणार नाही। या संस्थेमध्ये चाललेला काळा बाजार आणि भ्रष्टाचार हा
नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, माझं नाव विजय कुमार शिवसाठी. मी 1880पासून संजीव विद्यालय शेरोलीमध्ये संजीव संस्कृती कार्यरत आहे आणि 1 ऑक्टोबर 2024पासून माझ्यावर पदोन्नती संदर्भात अन्याय झालेला आहे. आवश्यक ती पदोन्नती मला मिळायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. म्हणून आम्ही वरचेवर पत्रव्यवहार केले, पण आता अगदी शेवटच्या कालावधीमध्ये 31 मे 2026 रोजी मी निवृत्त होत आहे. त्यामुळे आता मला त्या पदोन्नतीपेक्षा पेन्शनची गरज आहे. भविष्यामध्ये मला तरतूद असणं गरजेचं आहे. म्हणून अति अन्याय झाल्यामुळं मला नाही जाणं आज पोलीस स्टेशनवर निवेदन देणं भाग पडलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांचं सहकार्य केलं तर अतिशय चांगलं गोष्ट. त्या सहकार्य त्यांनी केलं नाही तर आम्हाला आत्मदहन किंवा आत्महत्या वगैरे अशा भयंकर प्रकाराला सामोरं जावे लागेल. याची नोंद आपण सर्वांनी किंवा पोलीस अधिकारी घ्यावी अशी माझी विनंती. पण आता 2013पासून माझं सेवानं पुस्तक भरलं गेलेलं नाही आणि संबंधित त्या काळात तत्कालीन मुख्याध्यापकांनी ही गोष्ट टाळलेली आहे. तिथं सर्वांची पुस्तक भरली गेली, पण माझं तेवढं त्यावेळेला टाळलं गेलं काही ना काही कारण आणि त्यामुळं आता सेवा पूर्ण होणं, पूर्ण करणं आणि पेन्शन फाईल पूर्ण करणं आम्हाला अवघड गेलेलं आहे. निवड व्यवस्थापकांच्या आणि त्या संबंधित मुख्याध्यापकांच्या दुष्ट हेतूमुळं माझं सेवा पुस्तक अपूर्ण राहिलेलं आहे. आणि आता त्यामुळं आम्हाला संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. म्हणून आपण सर्वांनी जशी आवश्यक ती पाऊल उचलावी किंवा मला योग्य ती न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे.